मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करते. मंडळी, तुम्हाला मी नेहमीच नवनवीन आयुर्वेदिक माहिती देतोच. आज साधा सोपा एक वनस्पती नेहमी सर्वांना माहीत आहे. ती वनस्पतीचं नाव आहे कुडई, काळा कुडा, अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतात. तर या कुड्याच्या शेंगाची सुद्धा भाजी करतात, कुड्याच्या शेंगाचं लोणचं सुद्धा बनवतात. तर याचे आयुर्वेदिक सुद्धा उपयोग भरपूर आहेत. अशा नावाने जसं कुडा एक कडू आहे, परंतु आयुर्वेदिक गुणधर्म खूपच असे रामबाण आयुर्वेदिक आहे. चला तर माहिती जाणून घेऊयात. तर मंडळी, आपले पारंपरिक आयुर्वेदिक उपचार हे वनस्पतीचे ज्ञान आपल्या ग्रामीण भागातले आपले आदिवासी बांधव यांना भरपूर होतं आणि आहे अजूनही. आणि हेच मला ना आपल्यापर्यंत याचे काही उपाय आपल्यापर्यंत पोचावेत, जेणेकरून त्याचा कोणाला तरी सदुपयोग व्हा. आणि मी हेही सांगतो का कोणताही उपचार करताना तुम्ही आयुर्वेदिक जसे वैद्य आहेत किंवा काही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. आणि तुमच्यापर्यंत फक्त एक कसं त्या वनस्पतीचं माहिती तुम्हाला हवी, त्याचा उपयोग करता यावा आणि कोणीतरी याचा उपयोग व्हावा याचा, म्हणून मी हा प्रयत्न करतो आहे. ते बघा, बरेचसे उपचार एक मी साधा उपचार सांगतो बघा. तर बरेचसे जण पण नळ भरतात, पोट गुरगुर करतो आहे, वायुगोळा म्हणजे ॲसिडिटीसारखी होते, दमा लागतो आहे, दम्याचा त्रास आहे. तर याच्यात काय करायचं, हा काळा कुडा आहे ना, ह्या काळ्या कुड्याची साल 4 बोटाची मापाची काढायची, चांगली ठेचून घ्यायची. ठेचल्यानंतर त्याच्यात 1 ते 1.5 कप पाणी टाकायचं, चांगलं कुस्करायचं आणि गाळून सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी 1 टाईम असं जर 7 ते 8 दिवस नियमित केलं ना, तुमचा नळ भरणे, पोटात वायुगोळा येतो आहे किंवा दमेचा त्रास आहे, ही समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होतं. एवढा आयुर्वेदिक आणि बराचसा प्रभावी आहे. तर हे पारंपरिक उपचार आहेत. हे बरेचसे काही उपचार तुम्हाला कुठं पुस्तकातही मिळणार नाहीत. हे आपले आदिवासी बांधवांचे पारंपरिक उपचार अनुभवाचे आहेत. तसंच बघा, काळा कुडा ना दुसरा अजून असा उपयोग आहे. बघा, आव पडते, शौचातून रक्त पडतं आहे, कळ मारून शौचालय होते. तर याला एक साधा उपाय, एक काळ्या कुड्याची साल 4 बोटाच्या मापाची काढायची, कुडा हा असा असतो, ठेचायची काळा कुडा आहे आणि त्याच्यात खूपच तसंच आयुर्वेदिक रामबाण कपभर पाणी टाका. शेवटच्या ते गाळून उठून जर प्यायला दिलं ना सकाळ संध्याकाळ 4 ते 5 दिवस करा, तर हे आव पडणे ही थांबून जाईल. एवढं असं चांगला उपयोग आहे. म्हणजे साधे साधे उपयोग आहेत बरेचसे. आता अजून एक नेहमी बऱ्याचशा जणांनी भेडसावणारी समस्या म्हणजे मूतखडा. तर मूतखड्याचा सुद्धा बऱ्याचशा जणांना त्रास होतो. तर मूतखड्या बरेचसे आयुर्वेदिक माहिती आपण गळून घेणार पडण्यासाठी आहोत. किंवा मूतखडा पावसाचं सुद्धा वातावरण ची समस्या झालेलं आहे. दूर पाऊस होण्यासाठी पण भरलेला आहे बघा. या कुड्याची साल त्याच्यामुळे आता जर गायची तुम्ही हाय करते. कुटून हा पिली, कुड्याचं झाड इथेच बरं बाजूला होतं. सोबत त्याच्यात आणि जर तुम्हाला दही बाजूला घेतलं बघा किंवा आहे, असंही पेरूचं पिले झाड. तरी चालते, पण जर पेरूच्या दही असलं तर झाडाची उत्तम. सुद्धा मी माहिती तर देते. कुड्याची साल कुटायची, त्याला असं तिचं थोडंसं कपभर पाणी टाकायचं आणि थोडं कपभर दही असं टाकून जर सकाळ संध्याकाळ पिलं तर मूतखड्याला सुद्धा नंबर खूपच प्रभावी आहे. आणि बाजूला हे जे वनस्पती दिसते ना, हे आहे टेटूचं बाजूला झाड आहे, त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचीसुद्धा तुम्ही माहिती बघू शकताय. तर आता मी कुड्याची माहिती देतो आहे तुम्हाला. तर कुड्याचा असं एक आमचे पारंपरिक जे पूर्वज सांगत आले का एक कुड्याचा सर्पभय निवारण तंत्र आहे. आता बघा मंडळी, मी हा काही प्रयोग करून पाहिलेला नाही, परंतु जे आजोबा पंजोबा पूर्वीपासून सांगत आले, तर त्याचा मी तुम्हाला एक उपाय सांगतो. आता काळ्या कुड्याचे बघा शेंगा लागलेल्या असतात ना, तर त्या शेंगा अशा लांब असतात ना, तर त्याची तोंडे ही एकमेकाला ना जोडलेली नसतात. आणि मग ही दोन्ही तोंडे जर जोडलेली शेंग मिळाली ना, तर ती शेंग घरी आणून ठेवायची आणि त्या शेंगेचा तो मिलनाचा भाग थोडासा तायतात भरून जवळ ठेवल्यास सर्प जवळ येत नाही, असं आमचे पारंपरिक आजोबा पंजोबा पूर्वीचे आमची लोकं सांगत होती. ते मी तुम्हाला सांगतो आहे. बरं, मी हा प्रयोग केलेला नाही, परंतु तुमच्यापर्यंत एक पोहोचवण्याचा प्रयत्न ते हे असं आहे, तर तुम्ही असंही करू शकता. तसंच नळगुदावर ना, नळगूद झाला तर जे वारूळ असतं ना, वारुळात कुड्याचं झाड बघा जवळ उगतं आणि तिथं ते वारुळाजवळून ते मूळ असते. तर ते मूळ जर आणून उगाळून 2 वेळा जर असं सकाळ संध्याकाळ जर घेतलं ना, 2-2 चमचे पिलं ना, असं 20 ते 21 दिवस केलं तर नळगुतासारखा आजारसुद्धा बरा होण्यास मदत होतो. तसेच मंडळीने बघा, बरेचसे जणांना बघा एक कानाची समस्या असते, कान वाहतो, कानातून पाणी येतं आहे,
काहीतरी इन्फेक्शन झाल्यासारखं वाहत राहतो. तर त्याला काय करायचं, हे कुड्याची साल आणायची, सुकवायची आणि त्याचं चूर्ण बनवायचं आणि ते वस्त्रगाळ चूर्ण कानात सोडावे आणि सोडल्यानंतर त्यानंतर मखमलीच्या पाल्याचा आहे ना रस 2 ते 3 थेंब कानात सोडावा. याने ना सतत वाहणारा कान थांबतो आणि ते इन्फेक्शनसुद्धा बरं होण्यास मदत होते. तर असे साधे साधे उपयोग आहेत, पारंपरिक उपयोग. तसेच बघा उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचशा जणांना उन्हाळे लागतात, लघवीला जळजळ होते, आग होते, तिडीक लागते. तर कुड्याची साल आहे ना, कुडा हा 4 असा बोटाची असतो, मापाची काढून आणली काळा आणि कुडा आहे. त्याच्यात जरी ती आणि चांगली खूपच उगाळली आयुर्वेदिक रामबाण आता आणि बऱ्याचशा बऱ्याचशा किंवा गाईच्या शेंगा दुधात आहेत, उगाळायची किंवा गाईच्या दुधात त्याच्यात वाटून जरी बिया पिली फोडून तरी जे सकाळ बिया असतात, संध्याकाळ ते यांनी बिया असतात त्याला तुमचा उन्हाळ्याचा इंद्रजव म्हणतात. कुठंच त्रास जो म्हणतात. होतोय, ते हे लघवीला आग होते, इंद्रजवचं जळजळ चूर्ण असते, होते, कुठंच म्हणतात. ते पूर्णपणे इंद्रजव थांबून जाण्यास बिया असतात, मदत होते. इंद्रजव तर म्हणतात. असे ते उडून साधे गेले सोपे पूर्ण. उपाय आहेत. तर असा हा काळा कुडा आहे. तर काळ्या कुड्याचे भरपूर अशा आयुर्वेदिक बऱ्याचशा उपयोग आयुर्वेदिक आहेत. माहिती आपण तर घेणार मला आहोत. अशी विविध माहिती पावसाचं करता सुद्धा वातावरण माझ्या झालेलं आहे. पाऊस रामबाण पण उपचार वाढलेला चॅनलला आहे बघा. सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यामुळे आता तुमच्या जायची नाती घाई मित्रांकडे करतोय. यांनाही शेअर आता करा. कुड्याचं झाड जेणेकरून इथेच त्यांना बाजूला अशा होतं. पारंपरिक आणि तुम्हाला आयुर्वेदिक बाजूलाच बघा वनस्पतीची हे माहिती होईल टेटूचं आणि झाड. ते आपल्या टेटूच्या पुढच्या ह्याच्यात झाडाचं सुद्धा मी त्याचा माहिती वापर सुद्धा करतील. तर मंडळी तुम्हाला मी आज कुडा या वनस्पतीबद्दल, काळा कुडा या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रांमध्ये अन्याय शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.